बिहारमध्ये एनडीएला तिप्पट यश। बिहारमध्ये भाजप प्रथमच नंबर 1 पार्टी बनण्याची शक्यता। 84 जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या क्रमांकाच्या दिशेने। 73 जागांसह नितीश कुमारांचा जेडीयू दुसऱ्या नंबरवर। नितीश कुमारच बिहारचे खरे हिरो। भाजप सोबत नितीश कुमार यांच्या जेडीयूला चांगलं यश। नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होणार। तेजस्वी यादवांच्या राजदसह काँग्रेसला मोठा फटका। गेल्या वेळी 75 जागांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या आरजेडीची 35 जागांवर घसरण। काँग्रेसची 19 वरून 6 जागांवर घसरण। लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं पिछाडीवर। तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून पिछाडीवर, महुआमधून तेज प्रताप यादव पिछाडीवर। चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची एनडीएला चांगली साथ। 22 जागांवर लोजपाचे उमेदवार आघाडीवर। 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेत पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची मुसंडी। प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या वाट्याला भोपळा। एकही उमेदवार शर्यतीतही नाही। बिहारमध्ये प्रो इन्कम्बन्सी मतदान। महिलांना 10,000 रुपये देण्याचा निर्णय एनडीएच्या पथ्यावर। एनडीएच्या वाट्याला 50% आसपास मतं। माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे पिछाडीवर। जमालपूर आणि अरारिया या दोन्ही मतदारसंघात पिछाडी। जेडीयूच्या शगुफ्ता आझिम आघाडीवर। बिहार निवडणूक निकालावर भाजपकडून जल्लोषाची तयारी। राजधानी दिल्लीमध्ये भाजपची विजयोत्सवाची तयारी। दिल्लीतील भाजप कार्यालयात जिलेबी पराठे तयार। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली भेट। युगेंद्र पवारांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती।